आज आपण ऐकूया नवीन स्टोरी. ती म्हणजे अधुरी राहा आणि पूर्ण प्रेम. चला तर सुरू करूया. शेवटपर्यंत नक्की बघा काय होतं ते. पावसाळ्याची संध्याकाळ होती. रस्त्यावर सगळीकडे पावसाचे थेंब पडत होते. आणि काय होतं, त्या थेंबांसोबत कुणाचं तरी आयुष्य हळूहळू बदलत होतं. आर्या एक साधी शांत मुलगी. तिला गर्दीत राहायला आवडत नव्हतं. पण काय होतं, तिच्या डोळ्यात मात्र खूप स्वप्न होती. आणि विराज हसतमुख, सगळ्यांना मदत करणारा, ज्यांच्या आसपास सगळे नेहमी खुश असायचे. दोघांची पहिली भेट झाली. ती कुठे, म्हणजेच बस स्टॉपवर. आर्या पावसापासून वाचण्यासाठी उभी होती आणि अचानक एक छत्री तिच्यावर आली. ए भिशील, विराज म्हणाला. त्या एका वाक्याने एक साधी ओळख दोघांमध्ये सुरू झाली. दिवस जात गेले. ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री हळूहळू प्रेमामध्ये. दोघे तासनतास बोलायचे, छोट्या छोट्या गोष्टींवर हसायचे आणि एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटायचा. पण प्रत्येक प्रेमकथा सोपी नसते. पुढे काय होतं, विराजच्या आयुष्यात एक मोठं स्वप्न होतं. परदेशात जाऊन करिअर बनवायचं. आणि आर्या तिच्यासाठी प्रेमच सगळं होतं. एक दिवस विराज म्हणाला, मला जावं लागेल माझ्या स्वप्नांसाठी. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने हसून उत्तर दिलं, जा, कारण मला तुझं स्वप्न तुटलेलं बघायचं नाही. तो दिवस दोघांसाठी सर्वात कठीण होता. विराज निघून गेला आणि आर्या त्याच्या आठवणीत हरवून गेली. महिने गेले, कॉल कमी झाले, मेसेजेस कमी झाले आणि मात्र हळूहळू काय होतं, अंतर दोघांमध्ये वाढत गेलं. एक दिवस आर्याला एक मेसेज आला, मी परत येतोय. ती खूपच खुश झाली. तिचं सगळं जग पुन्हा उजळलं. पण जेव्हा विराज समोर आला, त्याच्यासोबत एक मुलगी होती. ही माझी फियॉन्से आहे, असं तो म्हणाला. त्या क्षणी काय होतं हे नक्की बघा. आर्याचं सगळं जग थांबलं. तिने काहीच बोललं नाही, फक्त हलकंसं हसली आणि म्हणाली, खूप आनंद झाला तुझ्यासाठी. त्या रात्री ती खूप रडली. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा हसत होती, कारण तिला समजलं होतं, खरं प्रेम म्हणजे मिळणं नाही, तर समोरच्या आनंदात स्वतःचं सुख शोधणं असतं. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपली आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.